सिंधी बाजारात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. कचरा उचलला जात नसल्यानं दुर्गंधी वाढली. सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट. पालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप. आज दिनांक 15 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अत्यंत गजबजलेली आणि संपूर्ण शहराची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सिंधी बाजार मार्केट परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी प्लास्टिक कचरा, टाकाऊ साहित्य, व्यावसायिकांकडून विक्रीनंतर उरलेला भाजीपाला आदी कचरा मोठ्या प्रमाणावर उघड्यावर टाकण्यात येत आहे. परिसरातील नियमितपणे कचरा उचलला जात नसल्यानं दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. सिंधी बाजारातील परिस्थिती पाहता असं वाटतंय की महानगरपालिकेनं अनेक दिवसांपासून इथं कचरा उचललेलाच नाहीये. यामुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. याच परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्थिती अत्यंत बिकट असून स्वच्छतेअभावी नागरिक शौचालयाचा वापर टाळत आहेत. परिणामी अनेक जण उघड्यावर लघुशंका करत असल्यानं परिसरातील घाण आणि दुर्गंधी अधिकच वाढली आहे. महत्त्वाच्या बाजारपेठेत अशी अस्वच्छता शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं तात्काळ लक्ष देऊन नियमित कचरा उचल, परिसराची स्वच्छता आणि सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती व देखभाल करावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. सर, ये 1 महीने से कचरा पड़ा है, इसके अंदर कोई साफ सफाई हो रही नहीं है और कलेक्टर मैडम को निवेदन है कि भाई ये कचरे के जल्दी जल्दी बंदोबस्त कराए। या दूसरी बात, रोड पे कचरा उड़ाते हैं, अंदर आके कोई कचरा दिखते भी नहीं आगे। और हमारे पास कुछ की तकलीफ है, रोड पे खड़े खड़े आदमी पेशाब करता है और लेडीज रस्ते जाती है तो सामने वाला पेशाब करने में रुकता नहीं है। और ये शौचालय का कुछ करे आगे, हमारी इतनी विनंती है ना कलेक्टर मैडम से। बहुत गंदगी है। सूरज मोहन नाइक।